नमस्कार, मी असलमुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण लगतच मी सध्या उभा आहे. आपण पाहताय की धरणात सध्या 15 TMC एवढाच पाणी साठा सध्या राहिलेला आहे. 105 TMC क्षमता असलेलं हेच ते धरण आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी जी आहे ती 15 TMC एवढी झाली आहे. कारण या धरणावरती वीज निर्मिती असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे अवलंबून असतं. 1952 साली या धरणाची निर्मिती करण्यात आली. एकूणच या धरणाच्या वेळी 92 जी गावे होती ती गावे या ठिकाणाहून उठवण्यात आलेली होती. पहिल्यांदाच 1967 साली पहिलाच भूकंप याच परिसरात झालेला होता. मोठा तो भूकंप देखील मानला जातो. अनेक आठवणी या धरण परिसरात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या तूर्त तरी 15 TMC एवढा पाणीसाठा आहे आणि कोयना धरण परिसराला आता पावसाची प्रतीक्षा आहे. त्या 8 दिवसात जर पाऊस नाही दाखल झाला तर या ठिकाणची परिस्थिती बिकट होऊ शकते. पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो, विजेचा प्रश्न बिकट होऊ शकतो. त्यामुळे सध्या या परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनता आहे ती सध्या वरुण राजाकडे डोळे लावून बसली आहे. असलमुल्ला, कराड वार्तासाठी कोयना धरण परिसरातून. नमस्कार.